चला मंडळी, मी तुम्हाला आज उसळ बनवून दाखवणार आहे. टमाट्याचा जिरं टाकलं आहे आणि तर मिरची टाकू. मिरची टाकली हो द्यायची. मी मगाशीच आलू उकडून ठेवलेले होते आणि ते टाकले बारीक करून आणि याच्यामध्ये मीठ टाकलं आणि असं काढून घ्यायचं. आता मिरच्या झाल्या, आपण आता टमाटर टाकूया. मगाशी शेंगदाणे भाजून ठेवले होते, त्याचा पण कूट करून ठेवला आहे. हे टाकू आपण, कूट टाकू आता याच्यामध्ये. कोणी काय उसळ म्हणतात, कोणी फराळाचं म्हणतात, कोणी आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आहे ना, आमच्या सासऱ्यांच्या आजो तिथे बीड जिल्हा तगारा, तिथं शाबू म्हणतात. शाबू म्हणतात. उसळ, साबुदाणा, शाबू, तुम्ही काय म्हणता बघा. आता मी टमाट्याचं उसळ करते बघा. तर मस्त मोकळा करायचा आपल्याला. मी सकाळी साबुदाणा भिजू घातला होता. सकाळी मी वाटाण्याच्या शेंगाचा व्हिडिओ टाकलेला आहे. आता उसळीचा व्हिडिओ टाकते. माझ्या चॅनलचं नाव साई राम विठोबा. साई आणि राम माझ्या मुलीचे मुलं आहे आणि विठोबा माझ्या मुलाचा मुलगा आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आमचा साईनाथ मला सगळं सांगतो, बरं मला काही येत नाही. थोडंसं याच्यावर झाकून ठेवायचं आणि कांदा थोडंसं चांगला झाला, आपला शिजल्याला माहीतच पडतो आपल्याला. गॅस थोडासा स्लो करून द्यायचा. अजून बघायचं 2 मिनिटांनी. मस्त कलर आला ना, हिरवा, लाल, पांढरा. थोडा गॅस वाढवून देऊ. दोन मिनटं झाले, बघू आता. बघा थोडं शिजल्यासारखं झालं का नाही, दिसतो ना. तुम्ही खाऊन टमाट्याचं उसळ छान लागते. दहीला करणं कधी करते उसळीसोबत खाऊन नाही. मिरची टाकली, तुम्ही मिऱ्याचं पावडर टाकलं थोडंसं तरी चालते. मिरची थोडंसं मिऱ्याचं पावडर टाका, अजून स्वाद चांगला येतो मिऱ्याच्या पावडरने. आमच्या साईनाथच्या तोंडाला पाणी सुटलं आहे उसळ पाहून.
बघा बदलला ना थोडा बघा हलवत राहायचं. झालं बदलला ना बघा बघा शिजला का नाही बघा शिजला का नाही आहे ना कलर बदलला. मला या मंडळी उसळ खायला. या मंडळी उसळ खायला.